नागपूरमध्ये गुन्हे शाखेनं एमडी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती। त्यावेळी 7 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर काही जण फरार झाले होते। या अनुषंगानं तपास करत असताना आरोपी विजय पाल आणि बिंदू यांचा शोध घेत असता या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे एमडी पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि त्यांच्या पथकानं जौनपूर आणि आजमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश STFचे अप्पर पोलीस अधीक्षक विनोद सिंग, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आरोपी संदीप तिवारी वाराणसी, ललित उर्फ सोनू, राकेश चंद्र पाठक वाराणसी, अनिल शिव आसरे जयस्वाल नालासोपारा, निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश, विजय रामप्रसाद पाल वाराणसी, बिंदू उर्फ जिलाजीत जोखाई पटेल वाराणसी यांना अटक करण्यात आली आहे। तसंच त्यांच्याकडून आजमगड येथील कारखान्यातून 25 ग्रॅम एमडी पावडर तसंच केमिकल मिक्स करून 20 किलोपर्यंत एमडी हा अंमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपी वापरत असलेली क्रेटा कार, इतर साहित्य असे 20,18,49,716 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तर आव्हान काय कराल तरुण पिढी? निश्चित आपल्याला जाणवतंय की ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढत आहे आणि याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमी सज्ज आहेत। परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। विशेष करून स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतो आहे नाही चालतो आहे याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशनने ठेवून तशी काय माहिती असेल तर ते पोलिसांना शेअर करायला पाहिजे। पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत, कुठल्या पार्टीजला जात आहेत, काय करतायत, कुठल्या पदार्थाचे सेवन करतायत याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे। आणि तरुण पिढीनेही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं, पूर्ण लाईफ खराब होती, पूर्ण फॅमिली खराब होते। तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे, ना की ही नशा केल्यानंतर त्या फिजिकलीसुद्धा मेडिकलीसुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात। तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। खारेगाव येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद।
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील 24 तासांपैकी 18 तास सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असून त्यांनी देशात गेल्या 10 वर्षात 1800पेक्षा जास्त योजना दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी यशस्वी करून दाखवल्यात. त्यामुळे देशातील सर्व लोकांचं मत मोदींना आहे. आधीचं देशातील काँग्रेसचं सरकार मात्र फक्त घोषणा द्यायचे, गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या अशी घाणाघाती टीका काँग्रेस आणि महाआघाडीवर करून यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातील केलेल्या कामांमुळे मागच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन तसंच हॅट्रिक घेऊन विजयी होतील असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खारेगाव येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात व्यक्त केलाय. यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 45 खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात 10 वर्षात केलेली कामं, शासन आपल्या दारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, महिला वर्गांसाठी 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी योजना अशी ही केलेली कामं, मुख्यमंत्र्यांनी राज्यात आणि या शहरात केलेली कामं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन शिंदे यांनी मेळाव्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना केलंय. यावेळी महायुतीच्या मेळाव्यासाठी भाजप सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, माजी महापौर नरेश मस्के, मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, महिला संघटक लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेविका अनिता गौरी, विजया लासे, माजी नगरसेवक गणेश कांबळे, राजेंद्र साप्ते, प्रकाश बेर्डे, माजी नगरसेविका प्रियंका पाटील, पूजा करसुळे, जितेंद्र पाटील, नगरसेवक राजेंद्र किणे, माजी नगरसेविका अनिता किणे, माजी उपमहापौर मनोज लासे, गणेश साळवी, विभाग प्रमुख श्याम पाटील, विजय शिंदे, अविनाश पाटील आदीही उपस्थित होते. या मेळाव्याला आधी शिवसेना विस्तारक राहुल लोंढे, रवींद्र मोरे, आनंद परांजपे आणि दशरथ पाटील यांनी संबोधित केलं. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि RPIच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. पालघरच्या जागेबद्दल बहुजन विकास आघाडी मैदानात असताना आता पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. लातूरमध्ये मुख्यमंत्री सभेला जाण्यापूर्वी राजेंद्र गावित आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आगामी काळात पालघरमध्ये तसंच कल्याणमध्ये कशाप्रकारे प्रचार करावा याबाबतची माहिती घेतली. तसंच राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर लढणार का शिवसेनेच्या चिन्हावर लढणार ते अद्यापही निश्चित झालं नाही. तसंच राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं विदर्भीय बांधवांच्या स्नेहसंमेलन आणि स्नेहभोजनाचा रविवारी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला नवी मुंबई, ठाणे परिसरातील विदर्भ बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
या कार्यक्रमाला परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज, श्रीनाथ पीठाधीश्वर, श्री देवनाथ मठ श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी, नाशिकचे संत फलहरी महाराज यांची उपस्थिती महत्त्वाची होती. या स्नेहसंमेलन कार्यक्रमात आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराजांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेच्या वतीनं महाराजांना विदर्भभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच उद्योगभूषण पुरस्कार श्री अंकुश सुधीर दिवे यांना औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विकास केल्याबद्दल बहाल करण्यात आलाय. सप्तस्वरांची भावयात्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम डॉक्टर कुणाल इंगळे, संगीत विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने करण्यात आला. तर स्मरणिकेचं प्रकाशन परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज आणि महंत श्री फलाहारी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. स्मरणिकेचं प्रकाशन करताना स्मरणिकेचे संपादक राजेंद्र हटवारजी यांना मंचकावर बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या UPSC MPSC या उपक्रमाचं उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, उद्योजक डॉक्टर सुरेश हावरे, हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार आणि मानचिन्ह देऊनही त्यांना यावेळी गौरवण्यात आलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यक्रमाचे निमंत्रक भास्कर निनावे यांच्या कल्पकतेनं या कार्यक्रमाचं नियोजन झालं. आपल्या जबरदस्त कृतीमधून त्यांनी आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केल्याचं जाणवलं आणि त्याला जबरदस्त मोलाची साथ मुख्य सर्वेसर्वा विदर्भ वैभव मंदिरचे सरचिटणीस आणि विदर्भ समाज संघाचे विश्वस्त गजानन रावजी नागे यांची मिळाली. त्यांच्या अथक परिश्रमानं हा विदर्भीय स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. सोबतीला विदर्भ वैभव मंदिराचे कार्यकारी अध्यक्ष अशोकरावजी बारबदे यांचं भक्कम पाठबळ, विदर्भ समाज संघाचे विश्वस्त सुधाकररावजी साबळे यांचा पुढाकार, तसंच विदर्भ समाज संघाचे अध्यक्ष रमेशजी ठाकरे यांचं मार्गदर्शन, विदर्भ समाज संघाचे सरचिटणीस उत्तम लोणारकर यांचा महत्त्वाचा सहभाग, कार्यक्रमाचे मुख्य व्यवस्थापक पुरुषोत्तम भुयार यांचं मोलाचं योगदान, मीडिया प्रसिद्धी प्रमुख प्रशांत काळे यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. महिला संघटक माधुरी मेटांगे, निहारिका खोंदले, स्वप्नाली ठाकरे, मंदाकिनी भावे, विजयाश्री नागे यांचा उत्स्फूर्त सहभाग, कार्यक्रमाचं दर्जेदार सूत्रसंचालन छाया जिंतुरकर यांनी व्यवस्थित पार पडलं. या सर्वांच्याच अथक प्रयत्नानं हा कार्यक्रम यशस्वी झाला.